मुंबईमध्ये आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु मुंबईतल्या घरांच्या किमती या कोट्यवधींच्या घरामध्ये आहेत. त्यामुळे घर घेण्याचं स्वप्न काहीसं अपूर्ण राहतं. त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात. लॉटरीमध्ये अनेकदा सहभागी होऊनही घर लागत नाही. त्यामुळे जर तुम्ही निराश झालेला असाल तर थांबा, कारण म्हाडा तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आलंय. मुंबईमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत म्हाडानं जाहिरात काढलेली आहे. आता नेमकी ही घरं किती आहेत, कुठे आहेत, लोकेशन्स कोणती कोणती आहेत, अर्ज कसा करायचा आहे, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात, अनामत रक्कम किती भरावी लागणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहाच. पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिकही करा. म्हाडाच्या मुंबई मंडळानं 120 घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत ही जाहिरात काढली आहे. 5 फेब्रुवारी सकाळी 11 वाजल्यापासून तुम्हाला म्हाडाच्या वेबसाईटवरती जाऊन यासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. इथे म्हाडानं आता सिडकोची कॉपी केलेली आहे. आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, त्यानंतर अनामत रक्कम भरायची आहे. मग तुम्हाला कुठे घरं आहेत त्याच्या किमती ते जाहीर करतील. त्यानंतरच तुम्हाला ह्यासाठी कुठे घर पाहिजे ते सिलेक्ट करता येणार आहे. bookmyhome.म्हाडा.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी असणार आहे. आता एकदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला 12 फेब्रुवारी नंतर अनामत रक्कम भरायची आहे आणि घर तुम्हाला कुठे हवंय ते जर तिथे अवेलेबल असेल तर ते तुम्हाला निवडता येणार आहे. आता म्हाडाची नेमकी घरं कुठे कुठे आहेत आणि त्यांची संख्या किती आहे हे आपण पाहणार आहोत. कांदिवलीमध्ये 8 घरं आहेत, चारकोपमध्ये 2 घरं आहेत, अँटोफिल वडाळामध्ये 27 घरं आहेत, तुंगपवईमध्ये 44 घरं आहेत, पीएमजी मानखुर्दमध्ये एकच घर आहे आणि मालाडच्या मालवणीमध्ये एक घर आहे. गायकवाड नगर मालवणीमध्येही एकच घर आहे. अशी एकूण 84 घरं उपलब्ध आहेत. तर विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत म्हाडाला घाटकोपरमध्ये 2, कन्नमवार नगर विक्रोळीमध्ये 1, अँटोफिल वडाळा इथं 8, भायखळामध्ये 6, ताडदेवमध्ये 6, लोअर परेलमध्ये 4 आणि सायनमध्ये 2 आणि जेव्हीपीडी अंधेरी इथं 7 घरं आहेत. अशा एकूण 36 घरं म्हाडाला उपलब्ध झालेली आहेत. म्हणजे एकूण 84 आणि हे 36 अशी 120 घरं म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. आता पात्रतेच्या अटी नेमक्या काय? जो वय 18 पेक्षा कमी नसावं, 18 पेक्षा ते जास्तच असावं, भारताचा नागरिक असणं गरजेचं आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदाराचं पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्हाला द्यायचंय. जर डिवोर्स झालेला असेल तर त्या डिवोर्सचे डॉक्युमेंट जो अंतिम निकाल असतो तो तुम्हाला सादर करावा लागणार आहे. जर तुम्ही कास्ट कोटामधून ह्यासाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हेरिफिकेशन हे दोन्ही तुम्हाला इथे सबमिट करावं लागणार आहे. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असावा लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड प्लस तुम्हाला बँक पासबुक इथे लागणार आहे. ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. जेव्हा तुम्ही अनामत रक्कम भराल तुम्हाला त्यावेळेला बुक माय होम साठी बटन दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला कोणतं विंग हवंय, कोणता फ्लोर हवाय, कोणत्या ठिकाणी घर हवंय हे सगळं तुम्हाला तिथे निवडता येणार आहे. तुम्ही जेव्हा अनामत रक्कम भराल त्यानंतरच हे बुक माय होमचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. आता इथे महत्वाची स्टेप म्हणजे काय ही तुम्हाला नीट लक्षात घ्यावी लागेल. ही जर समजली त्यानंतरच तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता. आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय, त्यानंतर अनामत रक्कम भरायची आहे, मग तुम्हाला घर निवडायचंय. जर तुम्ही ते घर निवडणारे पहिले असाल तर तुम्हाला ते घर मिळेल. परंतु 48 तासांच्या आत तुम्हाला ह्या घरांची जी किंमत आहे त्याच्यात 10% रक्कम जमा करायची आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर 40 लाखांचं जर घर असेल तर तुम्हाला 40,000 रुपये 2 दिवसाच्या आतमध्ये जमा करायचे, तेही ऑनलाईन. जर तुम्ही ते 10% रक्कम 48 तासांच्या आत भरली नाही तर आपोआप तुम्ही ह्या योजनेतून बाद व्हाल, तुम्हाला कोणतंही घर मिळणार नाही. तुम्ही 10% रक्कम भरली तर तुम्हाला तात्पुरतं देकार पत्र देण्यात येईल. त्यानंतर पुढच्या 90 दिवसांमध्ये जर तुम्ही उर्वरित रक्कम भरली नाही तर तुम्हाला परत 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, पण त्यावरती व्याज लावलं जाईल. हे देखील तुम्ही नोटीस करून ठेवा. आणि जर तुम्हाला पुन्हा 90 दिवसांची मुदतवाढ दिली तरी देखील तुम्ही पैसे जी काही पूर्ण रक्कम आहे ती भरण्यामध्ये अपयशी ठरलात तर तुमचा या घरांवरचा ताबा आपोआप रद्द होईल. आता म्हाडाने या घरांच्या किमती जाहीर केलेल्या नाहीयेत. 5 फेब्रुवारीला तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिसेल. त्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड डिजी लॉकर सोबत लिंक असणं गरजेचं आहे. त्याचा आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवा. त्याशिवाय तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक असावं आणि त्याला मोबाईल नंबर सुद्धा अटॅच असणं गरजेचं आहे.
बँक पासबुक देखील तुम्हाला लागणार आहे. तुम्ही विविध कोट्यांतर्गत जर फॉर्म भरत असाल तर ते कोटा सुद्धा, म्हणजे तुम्ही कास्ट मधून भरत असाल तर कास्ट व्हेरिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट, दिव्यांग प्रमाणपत्र असेल, पत्रकार कोटा असेल तर तो सुद्धा तुम्ही जमा करून ठेवा. आता या घरांच्या किमती 5 फेब्रुवारीला किंवा 12 फेब्रुवारीला जेव्हा तुम्हाला बुक माय होमचं ऑप्शन दिसेल तेव्हा तुम्हाला समजणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही डाऊट्स असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती सुद्धा जाऊन तुम्हाला ही माहिती मिळेल. नमस्कार.